बाळासाहेबांनी पहिल्यांदा गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणून हिंदूंची मतं मागितली, हिंदुत्वासाठी मतं मागितली. भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणत असले आम्ही हिंदुत्वाचा प्रचार करतो आहोत, त्यांनी जाहीरपणे सांगावं ना. मग ज्या हिंदुत्वाच्या प्रचारावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मताचा अधिकार काढून घेतला गेला, मग भारतीय जनता पक्षाला मताचा अधिकार मिळेल का? जर बाळासाहेबांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रावर फिरवलं नसतं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढली नसती. बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणजे काय सोडलं त्यांनी नेमकं हे तरी सांगा ना, एक स्पष्ट तरी करा ना. शिवसेना उद्धव ठाकरेंची ताकद मुंबईमधून संपवायची हा एकमेव दृष्टिकोन घेऊन ही सगळी मंडळी एकत्र झालेली आहे. त्याच्यानंतर पण एकनाथ शिंदे गेले ना, मंत्रिमंडळात 2.5 वर्ष होते उद्धव ठाकरेंबरोबर. काँग्रेसच्या बरोबर मांडी लावली होती, मांडीला लावून बसले होते. 2 ठाकरे एकत्र येण्याची पण शक्यता नाही, अजिबात शक्यता नाही. राज ठाकरे कोणाबरोबर जाणार नाही हे लक्षात घ्या. राज ठाकरेंच्या मुलाचा पराभव कोणामुळे झाला? एकनाथ शिंदेंमुळे झाला. महाराष्ट्र सैनिकांमध्ये अशी काही भावना आहे की एकनाथ शिंदे हे बाळासाहेबाचे झाले नाहीत तर राज ठाकरेचे कुठनं होणार? याच ह्याच्यावर ते नेहमी असं म्हणतात की बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेसबरोबर गेलं तर मग मी माझं दुकान बंद करेन. ते जे वाक्य आहे ना, त्याच्या पुढचं मागचं वाक्य बघितलं तर तुम्ही, तसं असतं तर बाळासाहेबांनी काँग्रेसबरोबर राजकारण केलं असतं का? शिवसेनेला वसंत सेना म्हणत होते. का म्हणत होते? काँग्रेसचं काम करत होते म्हणून. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नाशिकमध्ये नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला आणि या निर्धार मेळाव्यामध्ये AI चित्रफित भाषण जे बाळासाहेब ठाकरे यांचं दाखवलं गेलं त्यावरनं या संदर्भातच आपल्याशी बोलण्यासाठी आज आहेत ज्येष्ठ राजकीय पत्रकार हरीश केंची सर. सर नमस्कार. नमस्कार सर. पहिला हा प्रश्न असा आहे की आत्ता विधानसभा झाली आहे, लोकसभा होऊन गेली आहे, आता महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून ही AI चित्रफित आणली गेली आहे का? ही AI चित्रफित आणण्यापाठीमागचं काय असेल? नाही, मुळात असं आहे की आता लोकसभेला म्हणजे यश मिळालं, बरोबर, त्याच्यानंतर विधानसभेला जे अपयश आलं, त्यानंतर तिन्ही महायुतीतल्या तिन्ही पक्षांची वाटचाल वेगवेगळ्या पद्धतीने होती असं वाटत होतं. त्यामुळे विरोधी पक्षांची एक पोकळी निर्माण झालेली आहे. आणि तुम्ही पाहिलं तर गेल्या वर्षभरामध्ये ही आंदोलनं सगळी थांबलेली होती. सगळे राजकीय पक्ष, सत्तेच्या विरोधात असलेले सगळे राजकीय पक्ष निस्तेज झालेले होते. कोणामध्ये हे आंदोलन करावं अशा पद्धतीची भूमिकाच राहिलेली नव्हती. आपण लोकांसाठी काम करायला आहोत ही भावना त्यांची संपलेली होती. परंतु काही दिवसापूर्वी शिवसेनेनं हे आपलं अंग पुन्हा एकदा सुरू केलं. मुंबईकरांच्या पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी मोठं आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये ती आंदोलनं झाली असल्यामुळे त्याची ग्रॅव्हिटी खूप मोठी निर्माण झाली. आणि आता महापालिकेच्या निवडणुका येत आहेत किंवा होणार आहेत असं वातावरण ज्यावेळेला निर्माण झालेलं आहे त्यावेळेला प्रचाराची दिशा काय असावी, काय नसावी, काय काय करायला हवं या संदर्भात निर्धार करण्यासाठी ती मंडळी एकत्र नाशिकमध्ये आली होती असं मला वाटतं. त्यासाठी पण ह्या सगळ्या नाशिकच्या निर्धार मेळावा झाला, या निर्धार मेळाव्याकडे आपण एकत्र पाहताना जे वारंवार शिंदे गटाकडनं किंवा भाजपकडून बोललं गेलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्रफित भाषण ज्याच्यामध्ये तुमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विचार आहेत, मूळ शिवसेनेचे विचार नाहीत असं सांगितलं गेलं. तर ह्या सगळ्याकडे बघताना तुम्हाला काय वाटतं? कारण की हे करणं गरजेचं होतं का? नाही, हे करणं गरजेचं होतं की नाही हा वाद त्याचा मुद्दा राहू शकतो. कारण शिवसैनिकांमध्ये बाळासाहेबांचा विचार आणि किंवा बाळासाहेब बोलतात असं म्हणतात जे चैतन्य निर्माण होतं ते चैतन्य पुन्हा निर्माण करण्यासाठी त्यांना त्याची गरज वाटत असली पाहिजे. परंतु 2019 नंतरचा जो भाग आहे तो सोडला तर बाळासाहेबांचं भाषण तेच भाषण आहे. म्हणजे अनेक वर्ष जी मी ऐकलेली आहेत त्याच भाषणाचं स्वरूप आहे तिथे. त्यामुळे त्यात काही फरक नाही. परंतु आता त्यांना का गरज भासते? शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण व्हावं. कारण शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे. अनेक शिवसैनिक बाहेर गेलेले आहेत. जे सत्यासाठी म्हणून आलेले होते ते तर बाहेर गेलेले आहेत. परंतु बाळासाहेबांच्या विचारासाठी इथं आहेत, त्यांनी तरी इथं थांबावं म्हणून हा कदाचित प्रयत्न असेल असं मला वाटतं त्यातलं. पण ह्याच्याकडं बघताना ह्या सगळ्यातून जे ही शिवसेना हा पक्ष बघायला गेला तर इमोशनल पक्ष आहे. सो तो
या AIच्या चित्रफिती भाषणामुळं तेवढा इमोशनल पक्ष पुन्हा स्वरून महानगरपालिकेच्या निवडणुकीला काम करेल असं वाटतं का? शिवसेनेची स्थापना तुम्ही म्हटलं तसं इमोशनल भावनात्मक दृष्टिकोनातून. बरोबर. म्हणजे पूर्वी शाखांमधून जे काही कामकाज चालायचं ना, लोकांना न्याय द्यायचं काम व्हायचं. जे कोर्टामध्ये पोलीस चौकीमध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही, पण शिवसेनेच्या शाखेत गेल्यावर आपल्याला न्याय मिळेल, ही भावना तिथल्या लोकांची ज्यावेळेला निर्माण झाली होती ना, म्हणून लोक शाखांवर गर्दी करत होते. ही जी म्हणजे एकत्र व्हायची जी भूमिका, कनेक्ट म्हणतो आपण, तशी कनेक्ट व्हायची ती भूमिका होती. त्यामुळे शिवसेनेला मुंबईमध्ये अगदी पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळाला. परंतु या मूळ उद्देशापासून जसं हळू लांब गेले, तेव्हापासून शिवसेनेला एक वेगळ्या प्रकारचा रंग यायला सुरुवात झाला. म्हणजे 1989च्या दरम्यानमध्ये शिवसेनेनं मराठी सोडून हिंदुत्व स्वीकारलं. बरोबर. आणि हिंदुत्व स्वीकारण्यामध्ये एक वेगळी भूमिका होती. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला आता थोडंसं विषयांतर करून सांगतो की त्यावेळेला रमेश प्रभू हे शिवसेनेचे महापौर होते आणि ते पोटनिवडणुकीला उभे होते. विलेपार्ल्याची ती पोटनिवडणूक होती. त्या पोटनिवडणुकीमध्ये हंसराज भुगरा आणि एक काँग्रेसचे उमेदवार होते. त्या तिरंगी लढत झाली. या तिरंगी लढतीमध्ये बाळासाहेबांनी पहिल्यांदा गर्व से कहो हम हिंदू है असं म्हणून हिंदूंची मतं मागितली, हिंदुत्वासाठी मतं मागितली. त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा विजय झाला. रमेश प्रभू निवडून आले. प्रभाकर कुंटे नावाचे काँग्रेसचे उमेदवार होते, ते कोर्टात गेले आणि कोर्टात त्यांनी असा दावा केला की यांनी धर्मावर प्रचार केला असल्या कारणाने ही निवडणूक रद्द केली पाहिजे. तो दावा प्रभाकर कुंटेंनी जिंकला आणि त्यामुळे रमेश प्रभू यांची निवड रद्द झाली. आणि त्याच निकालामध्ये रमेश प्रभू यांना 6 वर्ष आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्ष मतदानाचा अधिकार गोठवून टाकला. म्हणजे हिंदुत्वावर मतं मागितल्यानंतर मताधिकार काढून घेतला गेला. हे देशातलं पहिलं उदाहरण होतं. त्यानंतर बाळासाहेबांनी हिंदुत्व धरूनच ठेवलं. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे असं म्हणून त्यांनी ठासून सांगितलं. प्रमोद महाजनांच्या लक्षात असं आलं की हिंदुत्वावर देखील मतं मिळतात. तोपर्यंत भारतीय जनता पक्षानं गांधीवादी समाजवाद स्वीकारलेला होता. हिंदुत्व सांगितलं आपल्याला मतं मिळायची नाहीत, कारण जनता पक्षाची लाट त्यावेळेला निर्माण झालेली होती. म्हणून मग हिंदुत्वासाठी आपण एकत्र येऊ म्हणून प्रमोद महाजनांनी त्यांना आग्रह धरला बाळासाहेबांकडे येऊन. तरी बाळासाहेब बदलत नव्हते. लक्षात, बाळासाहेब तसे विचाराने प्रागतिक हिंदू होते. प्रबोधनकारी हिंदू जे आहेत ना, त्यांना हिंदुत्व मान्य होतं, पण हिंदूंमधलं ज्या वाईट चालीरीती आहेत, परंपरा आहेत, हे त्यांना मान्यच नव्हतं. पण यांच्या शिवसेनेच्या मागं ताकद उभी राहते हे लक्षात आल्यानंतर प्रमोद महाजनांनी बाळासाहेबांना गळ घातली. पण बाळासाहेब त्याला बदले नाहीत. म्हणून मग त्यांनी काय केलं, जे हिंदुत्वाच्या विचाराचे, संघाच्या विचाराचे जे पत्रकार होते, त्या पत्रकारांना बाळासाहेबांकडे पाठवायचे. सतत ती मंडळी यायची. म्हणजे दिवा गोखले असायचे, लोकसत्तेचे संपादक विद्याधर गोखले, गवा बेहरे, ही मंडळी तिथं बसायची बाळासाहेबांकडे. त्यांचं ते ब्रेन वॉश करायचा प्रयत्न करत होते ते सगळेच. म्हणजे बाळासाहेब प्यायचे ते बिअर प्यायचे. त्या बिअर पार्टीसाठी रोज हे येऊन बसायचे तिथे. अखेर मग बाळासाहेबांनी हा मगाशी म्हटला तो विचार की मुंबईचा विचार करून आपल्याला जर मते मिळवायची असेल, ते हिंदू पाहिजे असतील, तर मग आपण यांच्याबरोबर जायला हरकत नाही म्हणून तो निर्णय घेतला. तरी पण त्यांनी अनेकदा भारतीय जनता पक्षाला कमळाबाई म्हणून हिणवलेलं आहे. त्यांना कधी डोकर चढू दिलं नाही त्यांनी. अगदी कालच्या AIच्या भाषणामध्ये पण कमळाबाईचा उल्लेख आहे. तो त्यांनी नैसर्गिक त्यांचा विचार येतो. पण मला आज असं वाटतं की महाराष्ट्रामधले जो राजकारणात चुथडा झाला ना, त्याला कारणीभूत पण तेच आहेत. जर बाळासाहेबांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राभर फिरवलं नसतं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढली नसती, संघाचं काम वाढलं नसतं. याचं कारण असं, 90 वर्ष संघाचं मुख्यालय महाराष्ट्रात आहे, पण महाराष्ट्रात ते वाढत नव्हते. म्हणून त्या AIच्या भाषणामध्ये पण बाळासाहेब तेच म्हणाले
मी खांद्यावर घेऊन त्यांना निघालो, आता खांद्या द्यायची वेळ आलेली. खांद्यावर घेऊन घेतलं याचा अर्थ बोट धरून त्यांनी महाराष्ट्रभर फिरवलं. या सगळ्याकडे बघताना, आत्ताच्या परिस्थितीकडे बघताना, ही तेव्हाचा इतिहास आपल्याला आज परावलोकन करायला लावतोय. तर त्या सगळ्याकडे बघताना आज जे परवा निर्धार मेळावा झाला त्यामध्ये वारंवार सांगितलं गेलं की आम्ही हिंदुत्व सोडलं नाही आणि भाजपचं हिंदुत्व हे फेक नॅरेटिव्ह आहे. याच्याकडं आज देखील आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असं उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगावं लागतंय आणि भाजपचं हिंदुत्व फेक नॅरेटिव्ह आहे असं सांगावं लागतंय. तर ह्या नेमकं हिंदुत्व कोणाचं आणि कसं आहे? मी तुम्हाला आता त्याची पार्श्वभूमी सांगितली. हिंदुत्व कोणी स्वीकारलं पहिल्यांदा? बरोबर. म्हणजे त्याच्यानंतर प्रमोद महाजनांनी हरियाणातल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा विषय मांडला महाराष्ट्राचा. बाळासाहेबांनी हिंदुत्वावर मतं मागितली आणि त्यांना ती मतं मिळाली, म्हणून आपण हिंदुत्वाचा प्रचार करायला पाहिजे हा आग्रह त्यांनी त्या राष्ट्रीय अधिवेशनात मांडला. तेव्हा अडवाणी तयार झाले आणि त्याच्यानंतर रामयात्रा काढली. अयोध्याची यात्रा जी काढली त्यांनी ती त्याच्यानंतर काढली. बरोबर. म्हणजे हिंदूचा विचार जरी संघाचा असला तरी ते उघडपणे मांडत नव्हते, जो बाळासाहेब उघडपणे मांडत होते. बाळासाहेबांचे वडील देखील हिंदुत्वाचा विचारच मांडत होते, पण हिंदुत्वामध्ये असलेल्या हिंदू धर्मावर असलेल्या ज्या परंपरा आहेत त्याच्या विरोधात ते बोलत होते. आता असं झालं आहे की एका महिन्यात 2 तलवारी राहतील का? नाही. तर मग शिवसेनेचं हिंदुत्व आणि भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व कोणाचं? माझं श्रेष्ठ असे म्हणण्याची परंपरा निर्माण झाली. ज्या वेळेला शिवसेनेनं काँग्रेसबरोबर युती केली किंवा आघाडी केली त्यावेळेला शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, हे एक नेरेटिव्ह तयार केलं गेलं. लक्षात की नाही? मग त्याच्या आधी पण म्हणजे अंतुलेंचा पुरस्कार केला. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेने अंतुलेचा पुरस्कार केला. अगदी राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसला मतं दिली बाळासाहेबांनी. त्यावेळेला हिंदुत्व सोडलं होतं का? नाही. असं नाही ना. कुणी हिंदुत्व म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात ते काय धोतर आहे का, सोडलं नेसलं, असं काहीच नाही ना. हिंदुत्व हा विचारच असतो ना. परंतु सॉफ्ट हिंदुत्व आणि हार्ड हिंदुत्व यातला फरक आहे तो. ओके. आता सेम लाईनला पुरोगामित्व जे म्हणतात किंवा शाहू फुले आंबेडकर विचार जो म्हटला जातो तो आम्ही अजून सोडलेला नाही असं अजित पवार या साईडला येऊन पण ठासावून सांगतात. पण शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांबरोबर आल्यामुळं त्यांनी सोडलंय. ही जी परसेप्शन क्रिएट केलं गेलं आहे, या परसेप्शनला ब्रेकडाऊन करण्यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंना काय नेमकं केलं पाहिजे? नाही, काय केलं पाहिजे असं हरकतच नाही. हे बघा, लक्षात घ्या, जे शिवसेनेच्या विचाराचे आहेत म्हणजे जुन्या पिढीतली माणसं आहेत किंवा नवी आहेत, त्यांना हिंदुत्व हे मान्यच आहे ना. शिवसेनेला हिंदुत्व मान्य नाही असं एक तरी उदाहरण दाखवा त्यांच्याकडे. उद्धव ठाकरेंच्या एकाही भाषणामध्ये म्हणजे प्रत्येक भाषणामध्ये ते सांगतात आमचं हिंदुत्व आहे हाताला काम आणि मनात राम, म्हणजे आमचं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्यांचं नाही तर प्रबोधनकारांचं हिंदुत्व आहे, प्रागतिक हिंदुत्व आहे. हे हिंदुत्वच आहे ना. हिंदुत्वाचा प्रकार मला सांग, हिंदुत्व हा धर्म आहे का? नाही. पण जर भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणत असतील आम्ही हिंदुत्वाचा प्रचार करतो आहोत, त्यांनी जाहीरपणे सांगावं ना. मग ज्या हिंदुत्वाच्या प्रचारावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मताचा अधिकार काढून घेतला गेला, मग भारतीय जनता पक्षाला मताचा अधिकार मिळेल का? सेमच केस आहे. मग आता तुम्ही उदाहरण असं सांगितलं की जुने जे शिवसैनिक आहेत, सो त्या सगळ्यांच्या अनुषंगानं मी शिवसेनेत का असा चर्चासत्र याच निर्धार मेळाव्यामध्ये झालं. पण त्याच वेळी भास्कर जाधव असतील किंवा अनिल परब असतील जे विधिमंडळात शिवसेनेचा आवाज आत्ता मांडतायत, त्यांचे फोटो नाहीत म्हणून भास्कर जाधवांनी स्टेटस ठेवणं आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडनं असं म्हणलं जाणं की आता स्टेजवर आहेत किंवा खाली बसलेत त्यातले बरेच जण 1 महिन्यात सोडून जातील. आता या सगळ्याकडे बघताना आउटगोईंगला रोखण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी काय केलं पाहिजे? नाही, एक लक्षात घ्या, म्हणजे बाळासाहेबांच्या वेळेला पण लोक गेली नाहीत का? बरीच लोक गेली. म्हणजे बंडू शिंगरे हा पहिला माणूस बाहेर पडणारा शिवसेनेतून. त्याच्यानंतर हे महापौर हेमचंद्र गुप्ते, दत्ता प्रधान, इथून जी लागली आहे ती एकनाथ शिंदेपर्यंत आहे ना. जाणारे जेवढे आहेत तेवढे येणारे पण आहेत. त्यामुळे शेवटी कसं आहे, एखादा माणूस एखाद्या राजकीय पक्षातून बाहेर पडतो त्यावेळेला त्याचा विचार असतो, तो जातो का? तो विचार तसंच असतो ना.
तुम्ही आज शिवसेनेतून बाहेर पडलेल्या प्रत्येक माणसाला, अगदी नारायण राणेला जरी विचारले तरी तो बाळासाहेब म्हणजे माझा बाप आहे असंच सांगणार. एकनाथ शिंदे पण तेच सांगणार की उद्या नीलम गोरे त्याच सांगणार. म्हणजे एवढं लांबलचक पदव्या लावतील बाळासाहेबांना, ते माझंच आहेत. म्हणजे तो विचार गेलेला नाही आहे. यांनी स्वतःची सोय पाहण्यासाठी पक्षांतरं केलेली आहेत. मला सांगा, गणेश नाईक कधी बोलतात का शिवसेनेबद्दल किंवा बाळासाहेबबद्दल? नाही बोलत. त्यांना माहिती मला जे घडवलं आहे ना, म्हणजे महाराणांनी एक चांगलं वाक्य लिहिलेलं आहे. त्यांनी शिवसेनेने एक आर्टिकल केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये दोनच शक्ती होत्या. एक मराठा समाज हा सत्तेमध्ये होता आणि अधिकारामध्ये म्हणजे ब्राह्मण समाज होता. म्हणजे सत्तेमध्ये ते आणि ती सत्ता राबवण्यासाठी जी यंत्रणा आहे म्हणजे अधिकारी वगैरे हे ब्राह्मण होते. परंतु पहिल्यांदा शिवसेनेनं कुसाबाहेरच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता नेऊन दिली. ही सगळी मंडळी कुसाबाहेरच्या. कोण आहे संदीपान भुमरे? सांगा ना. चंद्रकांत खैरे कोण आहेत? ही म्हणजे ज्यांना स्वतःची ओळख नाही अशा खालच्या समाजाच्या म्हणजे बहुजन समाजातली जी मंडळी आहेत त्यांच्या हातामध्ये सत्ता बाळासाहेबांनी दिली आणि एक वेगळं वातावरण निर्माण केलं. म्हणजे ओबीसीच्या हातामध्ये सत्ता देणं जे म्हणतं ना ते त्यांनी केलं ना सगळं. SC STच्या हातामध्ये सत्ता दिली. शिवशक्ती भीमशक्ती उभी करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. आज ते सगळं संपूर्ण एकत्र गोळा करून भारतीय जनता पक्षाची वाटचाल चालू आहे. भारतीय जनता पक्ष हा सतत बदलणारा पक्ष आहे. त्यांचे विचारच बघितले का तुम्ही? विचार कसे बदलत गेलेले आहे. आज प्रमुख विचार त्यांचा काही राहिला आहे का? जशी जिथं जमेल तसंच करतात. आणि त्यांचा एक असा इतिहास राहिलेला की ज्या ज्या लोकांबरोबर त्यांनी युती आघाडी केली त्यांना त्यांनी संपवलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देखील रामराज्य परिषद नावाचा पक्ष होता. त्याच्याबरोबर जनसंघानं युती केली, त्यांना संपवलं. अगदी एवढं कशाला महाराष्ट्र गोव्यातला जो पक्ष गोमंतक पक्ष त्याला त्यांनी संपवलं. बिजू जनता दलाची काय अवस्था केली? कुठला पक्ष त्यांनी ठेवला? आपणा दलाची काय अवस्था केलेली? शिवसेनेची काय अवस्था केलेली? असे सगळे पक्ष त्यांनी त्यांच्याबरोबर जे आले त्यांना त्यांनी संपवलेलं आहे. एकनाथ शिंदेंना देखील अशाच पद्धतीने संपवणार ते, खात्रीने सांगतो तुम्हाला मी. एकनाथ शिंदे म्हणतात की नाही, मी बाळासाहेब ठाकरेंचा विचार आजही पुढे नेतोय. आणि बाळासाहेबांचा विचार म्हणजे काय विचार आहे मला सांगा बरं. ते सांगू शकतात? गद्दारांना माफी नाही हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. बाळासाहेबांनी गद्दार हा शब्द त्यावेळेला वापरला. राणे गेले तेव्हाही वापरला त्यांनी तो शब्द. मग तुम्ही बाहेर गेलात, बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय मला सांगा ना. बाळासाहेबांनी कुठल्या भारतीय जनता पक्षाबरोबर सतत युती ठेवली का? त्यांनी युती तोडली ना. परत अमित शहा मातोश्रीत गेल्यामुळे पुन्हा युती झाली ना. ती युती तुटलीच होती 14ला. मग बाळासाहेबांचा विचार म्हणजे काय विचार असतो? तुमच्या सोयीने जो बाळासाहेबांचा विचार असेल तो तुमच्या सोयीने घेता आणि मग तो बाळासाहेबांचा विचार म्हणून सांगता. बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणजे काय सोडलं त्यांनी नेमकं हे तरी सांगा ना. इथं स्पष्ट तरी करा ना. लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. कारण आता याशिवाय नरेटिव्ह निर्माण केल्याशिवाय तुम्हाला मतं मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर ते अशाच पद्धतीने चाललं आहे सगळंच. या सगळ्याकडे बघताना आता महानगरपालिका तोंडावर आहे. पण हे सगळं होताना पहिल्यांदा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे त्यांच्या घरी डिनर डिप्लोमसी होती आहे. आणि या डिनर डिप्लोमसीनंतर असं म्हटलं जातं की राज ठाकरे भाजप आणि एकनाथ शिंदेबरोबर जातील. तर हे सगळं मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून आहे का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ह्याचा फायदा तोटा कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे राज ठाकरेंना होईल त्यांच्या भविष्यात, आणि त्याचा फायदा तोटा उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेच्या ओरिएंटेशननं काय होईल? राज ठाकरे कोणाबरोबर जाणार नाहीत हे लक्षात घ्या. ते एकटे लढतील कुठं लढायचं आहे ते. एकनाथ शिंदेंना घरी गेल्यानंतर जेवायला घातलं त्यांनी, नाही असं नाही. मग विधानसभेमध्ये काय झालं? राज ठाकरेंच्या मुलाचा पराभव कोणामुळे झाला? एकनाथ शिंदेंमुळे झाला. इवन अनेक ठिकाणी जे काही तिरंगी लढती झाल्या मराठी मतदारांमध्ये, ते तिरंगी लढतीमध्ये शिवसेनेचा विजय झाला आणि यांचा पराभव झाला. तो कोणामुळे? एकनाथमुळे झाला. म्हणजे महाराष्ट्र सैनिकांमध्ये अशी काही भावना आहे की
एकनाथ शिंदे हे बाळासाहेबाचे झाले नाहीत तर राज ठाकरेचे कुठनं होणार? लक्षात आलं की नाही? परंतु विधानसभा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपासाठी ह्या काय ॲडजस्टमेंट होऊ शकतात, युती होणार नाही. लक्षात आलं की नाही? राज ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंना प्रचंड विरोध होता. म्हणजे मध्यंतरी त्यांचे पत्रकार परिषद तुम्ही पाहिल्या असतील तर खूप त्यांनी विरोध केलेला आहे. हा विरोध कमी व्हावा, मावळावा म्हणून सामंत 4 वेळा गेले राज ठाकरेंकडे. हा मेसेजच होता तो. कदाचित मला असं वाटतं एकनाथ शिंदेंनी अमित शहांची जी बैठकं घेतली, ज्या गाठीभेटी घेतल्या, त्या गाठीभेटीतून असं ठरलं असेल की राज ठाकरेला जवळ करा, आम्ही आहोतच जवळ, पण तुम्ही जवळ जा आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वेगळं काहीतरी करून महापालिका आपल्याला ताब्यात घ्यायची आहे, म्हणून ही भेट झाली असली पाहिजे. बरोबर की नाही? परंतु राज ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांचं महाराष्ट्रामध्ये मराठी भाषकांमध्ये जर वर्चस्व वाढत असेल तर ते आशिष शेलारांनाही चालणार नाही आहे. ते आशिष शेलार राज ठाकरेंवर टीका करतायत. हे सगळं गणित वेगवेगळं गणित आहे तिथे, म्हणजे मतांचंच गणित आहे तिथे. एकंदरीत शिवसेना उद्धव ठाकरेंची ताकद मुंबईमधून संपवायची हा एकमेव दृष्टिकोन घेऊन ही सगळी मंडळी एकत्र झालेली आहेत. परंतु 5-50 जागा ह्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतील असा माझा तरी अंदाज आहे. कारण तेवढी त्यांची बालेकिल्ले आहेत. याचं कारण असं की विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी गटप्रमुखांची बैठक बोलवली होती. ह्याला वांद्र्याला BKCमध्ये. त्या गटप्रमुखांच्या बैठकीमध्ये 55,000 गटप्रमुख उपस्थित होते. नेते गेले असतील, नगरसेवक गेले असतील, पण शाखामधले कार्यकर्ते, गटप्रमुख, 55,000 गटप्रमुखांचा तो मेळावा झाला निवडणुकीच्या तयारीसाठी. याच्या आधीच्या म्हणजे 6 महिन्यापूर्वी झाला तो. आता निर्धार मेळावा झाला नाशिकला. अशा आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते होणार, जाणार, येणार, हरकत नाही. परंतु आत्ता उद्धव ठाकरे यांची ती तब्येत त्यांना साथ देते का? तर नाही साथ देत, हे त्यांनाही माहिती. बरं, त्यांच्याकडे आता नेते राहिलेत का? ते नेते नाहीत सगळे, ते बाहेर गेलेले आहेत. बरोबर की नाही? राहिले म्हणून तर आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेबरोबर एक वेगळी टीम उभी केली जाते आत्ता, जी नवी पिढी आहे. मग शिवसेनेचा पुढचा काळ जो आहे तो आदित्य ठाकरेच पाहणार आहेत. म्हणून त्याच्याबरोबरची जी टीम आहे ती आता जास्त मोठ्या पद्धतीने वेगाने होती. बदलता काळ, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया, इंटरनेट, कॉम्प्युटर आणि AI याचा सगळ्याचा वापर करून आपल्याला कसं प्रोजेक्ट होता येईल याच्यासाठी ते प्रयत्न चालू आहेत. आणि ते त्या पद्धतीनं कामकाज आता करतायत, नाही असं नाही काही. परंतु त्यांना मर्यादा आलेली आहे, एक आर्थिक मर्यादा खूप मोठी. कारण आता गेली 4-5 वर्ष त्यांच्याकडे महापालिकाच नाही आहे. त्यामुळे जो सोर्स त्यांचा असतो सगळ्याच पक्षांचा राजकीय, तो सोर्स राहिलेला नाही. त्यामुळे कार्यकर्ते सांभाळताना नाकीनव त्यांना येतातच आहेत, नाही असं नाही. परंतु त्यांची जी वाटचाल आहे ती अत्यंत खडतर आहे. आत्ता अस्तित्वासाठी त्यांना झगडावं लागणार आहे. आणि एका बाजूला 1, 2, 3, 4 पक्ष उभे आहेत. मग त्याला काँग्रेस काय करणार, राष्ट्रवादी काय करणार, हा देखील प्रश्न आहे. परंतु चित्र असं आहे की उद्धव ठाकरे हे एकटे लढतील, राज ठाकरे देखील एकटे लढतील आणि एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्ष या युतीमध्ये बाहेर पडतील. 2 ठाकरे एकत्र येण्याची पण शक्यता नाही, अजिबात शक्यता नाही. याचं कारण असं की प्रत्येकाचा इगो आहे तिथे. एक याच्यामध्ये त्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. दोघे बाळासाहेबांचे कॉपी म्हणून समजले जातात. हे बाळासाहेबांचे वारसदार पुत्र, ती कॉपी म्हणून समजली जाते. परंतु बाळासाहेबांमध्ये जे चाम होता, म्हणजे ज्याला ह्युमॅनिटी आपण इंग्लिश शब्द येतो, माणुसकी, जी मानवता, माणुसकी जी आहे ना, जी बाळासाहेबांमध्ये होती ना, ती या दोघांमध्ये पण दिसत नाही. आता परिस्थितीने ते गांजले असतील ते सोडून देतात, त्याला काही इलाज नाही त्याला. परंतु बाळासाहेबांची सर नाही कोणाला. बाळासाहेब ते बाळासाहेब. म्हणून देखील आत्ता शिवसेनेला बाळासाहेबांचा वापर करावा लागतो. वापर करण्याचं कारण काय त्यांना? आत्ता मला परत तुम्ही जो मगाशी उत्तरात उल्लेख केलात की आत्ता नवीन एक रचना बांधली जाते आदित्य ठाकरेंच्या सोबत. आदित्य ठाकरेंच्या सोबत ही रचना बांधताना
आत्ता नव्या शिवसेनेचा जे आदित्य ठाकरे लीड करतील अशा शिवसेनेचा नवीन DNA असेल का, की बाळासाहेब ठाकरेंनी जी बहुजनांची शिवसेना आणि त्यांच्या हातात सत्ता दिली तशा पद्धतीचाच DNA असेल? हे तुम्ही बघा ना, शिवसेनेमध्ये कधीही जातीवाद नव्हता, आजही नाही. म्हणजे मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, दलित दलितेतर, कोळी माळी साळी हे सगळे जात गाडून टाका आणि मराठी माणसाची एकजूट बांधा, असं बाळासाहेबांचे घोषवाक्य आहे. त्यामुळे कधीही कोणाची जात शिवसेनेमध्ये पाहिलेली नाही, कधीच नाही. त्यांच्याकडे येणारा माणूस हा मराठी माणूस आहे किंवा हा गरीब माणूस आहे म्हणून त्याला जवळ करणं हे बाळासाहेबांचं काम होतं. हे आजही त्यांच्याकडे होतं. जातीवर कधी पाहिलं जात नाही. मुळात त्यांची जातच ही अल्पसंख्य आहे. बरोबर. बाळासाहेबांचीच जात अल्पसंख्याक आहे, बरोबर की नाही? कारण ते CKP एवढी जात आहे, ती जमात आहे. त्यामुळे ते त्यांनी कधी जातीच्या अनुषंगानं नाही, वर्गांच्या अनुषंगानं तुम्ही म्हटलात की जे आता उदाहरणार्थ वेगवेगळ्या वर्गातली लोक, खालच्या वर्गातली व जी कष्टकरी लोक आहेत या सगळ्यांपर्यंत सत्ता पोचली, अशा पद्धतीनं त्यांच्याशी कनेक्ट होणं हा आदित्य ठाकरेंच्या समोर चॅलेंज असेल का? हो, आता चालू आहे. तुम्ही नाशिकचं देखील अधिवेशन पाहिलं असेल तर त्यांच्या भोवती किती गर्दी होती. म्हणजे स्टेज कोसळते की काय असं वाटत होतं, एवढी गर्दी जमली होती. नाही, असं नाही. अगदी पुण्यामध्ये ज्या वेळेला कसब्याची निवडणूक झाली त्या सभेमध्ये केवढी प्रचंड गर्दी आली होती. म्हणजे बसवाल्यांनी रस्त्यामध्ये त्याला थांबवून त्याची शेकहँड करून बस पुढं काढली. बरोबर. हे आपण पुण्यामध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये त्याच्याबद्दल एक प्रेम आहे ना, असं नाही, किंवा एक सहानुभूती आहे. नाशिकच्या सभेमध्ये तुम्हाला बबनराव घोलप तुम्हाला दिसले. बरोबर. तिकीट दिलं नाही म्हणून नाराज होऊन ते शिंदे गटात गेले होते. ते परत इथं व्यासपीठावर बसले होते ना. बरोबर. त्यामुळे अशाच ही अशीच माणसं आहेत. शिवसेनेमध्ये 12 बलुतेदारच आहेत. काही ह्याच्या पुढं मराठीच्या ज्या अस्मितेतून शिवसेनेचा उदय झाला त्या अस्मितेवर राईड करावं लागणार आहे का? आत्ता हिंदीचं ज्या पद्धतीनं पुढं नेलं जातं आहे तर तशा पद्धतीनं मराठीच्या अस्मितेवर राईड करावं लागणार आहे का? आज प्रश्न असा आहे की मराठीची अस्मिता जी आहे ना ती इतकी टोकदार झालेली आहे मुंबईमध्ये तरी, महाराष्ट्रात इतर तर नाही. परंतु हिंदीचं आक्रमण वाढत चाललेलं आहे ना. हिंदी भाषेचं आक्रमण वाढत चाललेलं आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्री वापरताय. मग उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड इथं द्विभाषाच का? तिथं तिसरी भाषा का तुम्ही देत नाही? तिथं तिसरी भाषा द्या ना. माझं तर म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या सीमेलगत जी राज्य आहेत, म्हणजे आता कोल्हापूरला जवळ कोणी कर्नाटक आहे, मग कन्नड शिकवा. सोलापूरला तेलंगणा जवळ आहे, तेलुगू शिकवा. मुंबईला जवळ गुजरात आहे, गुजराती शिकवा. या सीमावर्ती जे राज्य आहेत इथली भाषा जर इथल्या मुलांना शिकली तर हा एकोपा भारतीयकरण वाढवू शकतं ना. तुम्ही हिंदीच आग्रह धरून तुम्ही कशाला मराठी अस्मितेवर घाव घालताय? काय कारण नाही ना. म्हणजे महाराष्ट्राच्या भाळी हिंदीची बिंदी लावताय तुम्ही. मला याच बदलाच्या अनुषंगाने विचारायचं की हा बदल झाला आहे हे ॲक्सेप्ट करून मराठी अस्मिता आणखी टोकदार करण्यासाठी काय केलं पाहिजे? नाही, म्हणून तर सांगतो ना, हे टोकदारच व्हायला हवं. कारण तरच भाषा जिवंत राहील. अभिजातचा दर्जा दिल्यानंतर काय उपयोग नाही ना त्याचा मराठी भाषेचा. मग अस्तित्व काय राहणार तुम्हाला? अभिजात दर्जा दिला कशासाठी दिला तुम्ही दर्जा? तो देताना पण तुम्ही काय त्याची टिंगल केली पंतप्रधानांनी. हे आता तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत नाही. दिल्लीच्या संमेलनामध्ये नरेंद्र मोदींनी सांगितलं की मराठी भाषा ही संस्कृतपासून निर्माण झाली. कशी झाली संस्कृतपासून सुरुवात? नाही झाली ती. अभिजात भाषा तुम्ही ज्यावेळेला दर्जा देता त्यावेळेला तरी विचार करा ना. पण एकही साहित्यिक आजपर्यंत त्याच्या विरोधात बोललेला नाही. संजय सोनवणी म्हणाले आहे फक्त की रामरामपासून जय श्रीरामपर्यंत लोक आलो आपण. कसा आलो आपण आपल्यालाच माहीत नाही आता. सर, तुम्ही आत्ता अख्खा शिवसेनेचा प्रवास, त्याचा विचार आणि भविष्य या लाईनवर आपण बोलतो आहे की आज शिवसेना आहे आणि बाळासाहेब असते तर AI भाषण झालं, तर आज खरंच बाळासाहेब असते तर या सगळ्या चित्रपतीवर तुम्हाला काय वाटतं की काय म्हणले असते? ओव्हरऑल सगळ्या त्या महाराष्ट्राच्या सिच्युएशनवर, मराठी अस्मितेवर काय म्हणले असते? नाही, बाळासाहेब याचं हे फुटलेच नसते हो. बरोबर. त्यांनी एकेकाला सडकून काढलं असतं. त्याची हिंमत काय झाली असते?
जे आज शेफरलेत ना विरोधक, ते शेफरलेही नसते. मुळात उद्धव ठाकरे हे समंजस शांत आहेत. तिथे जर राज ठाकरे असते तर शिंदे बिंदेला सोडलं नसतं त्यांनी कधीच, कारण त्यांचा स्वभाव वेगळा आहे. तसं तसं म्हणे 4 माणसं आधी गेली, 15-16 आधी गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना सांगितलं तुम्हाला जायचं तर तुम्ही जा, तुम्हाला घट्ट ठेवून मी माझ्याकडे ठेवू शकत नाही. असा कुठला राजकीय नेता म्हणू शकतो? जेव्हा बहुमत आपलं सिद्ध होत नाही असं समजल्यानंतर जो माणूस राजीनामा देऊन वर्षा सोडून घरी येतो परत, असा राजकारणातला माणूस आहे का कुणी? मला सांगा ना. कोर्टात जाऊन तो कधी स्टे घेऊन काही करू शकले असते, पण नाही. तो स्वभाव त्यांचा नसल्यामुळे ही आज परिस्थिती शिवसेनेची निर्माण झाली. तो ॲग्रेसिव्ह आणखी स्वभाव असता तर तो वेगळा झाला असता. तो जो भाषणांमधून ॲग्रेसिव्हपणा दिसतोय ना, तो त्यांच्या वागण्यात नाही आहे कधी, कधीच नाही त्यांच्या. मग त्यांच्या जर वागण्यात नसता ॲग्रेसिव्हपणा असता तर ही बाकीची जी मंडळी आहेत, म्हणजे निखिल वागळे आहेत, विश्वंभर चौधरी आहेत किंवा असीम सरोदे आहेत, हे जवळ गेलेच नसते ना, कारण तो स्वभाव त्यांचा राहिलेलाच नाही ना. ते शांत संयमी आहेत आणि त्याचा गैरफायदा या सगळ्या लोकांनी घेतलेला आहे. नाही तर जायचं काही कारणच नाही ना. त्यांच्या संयमाची सीमारेषा पाहिली पार जाते. पार. हो 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 असं तुम्हाला म्हणायचं? हो हो. तो हा उघड आहे ना, उघड आहे त्यांचे. म्हणजे ज्या ज्या वेळेला पदं मिळालं ती सगळी पदं एकनाथ शिंदेनं दिली. त्यांनी मुख्यमंत्रीपद देताना ह्या दोन्ही पक्षांनी अट घातली म्हणून ते स्वतः देणे, ते स्वतःही तयार नव्हते. बरोबर. आणि त्यांचा आग्रह होता की एकनाथ शिंदेनाच द्यायचं म्हणून. हे त्यांनी बोलून पण दाखवलं तिथे. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की एकनाथ शिंदे होणार असतील तर आमचे जे सिनियर आहेत, अशोक चव्हाण, त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण, थोरात, बाळासाहेब थोरात, ही सगळी सिनियर मंडळी त्या ज्युनियर माणसाच्या हाताखाली कसं काम करणार, म्हणून त्याला विरोध झाला. म्हणून ते नाईलाज झाला त्यांचा. आता स्वतः कधी झाले नसते ते. हे त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. मी सांगतो असं नाही, त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. कारण त्यांनी त्यांचंच नाव लावून धरलं होतं. त्याच्यानंतर पण एकनाथ शिंदे गेले ना मंत्रिमंडळात. 2.5 वर्ष होते उद्धव ठाकरेंबरोबर. काँग्रेसच्या बरोबर मांडी लावली होती, मांडीला लावून बसले होते. याच याच्यावर ते नेहमी असं म्हणतात की बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेसबरोबर गेलो तर मग मी माझं दुकान बंद करेन. ती जे वाक्य आहे ना, त्याच्या पुढचं मागचं वाक्य बघितलं तर तुम्ही, तसं असतं तर बाळासाहेबांनी काँग्रेसबरोबर राजकारण केलं असतं का? शिवसेनेला वसंत सेना म्हणत होते. का म्हणत होते? काँग्रेसचं काम करत होते म्हणून. शिवसेनेने काँग्रेसला मदत केली नाही. निवडणुकांना न लढवता लोकसभेला पाठिंबा दिला नाही. इंदिरा गांधींना पाठिंबा दिला नाही. पाठिंबा दिला ना. आंदोलनांना पाठिंबा दिला नाही का? आंदोलनांनी तर दिल्लीमध्ये सांगितलं की मी दिल्लीतला शिवसेनेचा ॲम्बॅसेडर आहे म्हणून. एवढं शिवसेना आणि आंदोलनाचं जवळकी होती सगळी ती. हे सगळं ना तुम्हाला म्हटलं मागची नेरेटिव्ह तयार करायचं. ते वाक्य त्याचा पुढचा मागचा संदर्भ तुम्ही काढून बघा म्हणजे लक्षात येईल. जर काँग्रेस गेलो तर मी दुकान बंद करेल. अहो त्यांनी समाजवाद्यांच्या विरोधामध्ये किती भाषणं केलीत, बरोबर की नाही? त्यांच्या काँग्रेसच्या राष्ट्रपतींना मतं दिले शिवसेनेने, प्रतिभाताई पाटलांना, प्रणव मुखर्जींना. मग काँग्रेसबरोबर गेलं नाही म्हणजे काय केलं त्यांनी? आणीबाणीला पाठिंबा दिला बाळासाहेबांनी, दिला ना. मग तेव्हा काय केलं? दुकान बंद केलं का त्यांनी? मला सांगा कुठल्या पत्रकाराला माहिती की शिवसेनेने मुस्लिम लीगची युती केली होती? नाही ना माहिती. त्यांना कट्टर हिंदुत्व केलं. म्हणजे ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांना हिंदूंचा नेता म्हटलं जातं ना, महाराष्ट्र धर्म वाजवत राहिला. बाळासाहेबांनी महाराष्ट्र धर्म पाळला. बाळासाहेबांचा धर्म हा महाराष्ट्र धर्म होता म्हणून सगळ्यांनी बरोबर घेतलं त्यांनी. कधी कोणाला दूर लोटलं नाही. लोकांचं काय मतं आहेत हे आपल्याला समजायला हवेत म्हणून बाळासाहेबांचंच असं मत आहे की जी शिवसेनेच्या राजकीय पक्षाच्या बाहेरची मंडळी आहेत ना, ती मला बोलून घे. चित्रकार असतील, फोटोग्राफर असतील, बिल्डर्स असतील, सगळ्यांना त्यांनी बोलून त्याची चर्चा करायची. ते हे त्यांचं जे होतं ना ते आता संपूर्ण बंद झालेलं आहे. कनेक्ट ज्या समाजाशी व्हायला हवं ना सगळ्या वर्गाची, ते बाळासाहेब करत होते. हाच कनेक्ट आत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी करण्याची गरज आहे. कोणाचीच नाही आत्ता ते. कुठल्याच राजकीय पक्षाची राहिलेलं नाही कनेक्ट तसे. अच्छा, कुठल्याच कुठलेच नेते राहिलेले नाही.
जे समोर येतील बसतील त्यांच्याशीच गप्पा मारायचे, जाऊन बोलावून कोणाची घेऊन त्यांच्याशी कधीच नाही. खूप खूप धन्यवाद सर, धन्यवाद, तुम्ही आम्हाला धन्यवाद. वेळ काढून दिलात. आणि बाळासाहेब आणि शिवसेना हे रसायन वेगळं आहे खूप हे मान्य आहे. वेगळे रसायन आहे ते विचाराने स्पष्ट होते, एकदम स्पष्ट. भीडभाड कोणाचीच ठेवायची नाही. ते तशी स्पष्ट भीडभाड नसलेला आत्ता कोण तुम्हाला राजकारणी दिसतं? राज ठाकरेचं आहे, दुसरं राज ठाकरे. राज ठाकरेचं आहे. ते कोणाची भीडभाड ठेवत नाहीत. कसं आहे, बाळासाहेबांना पण काही नको होतं, राज ठाकरेला पण काही नको आहे, लक्षात की नाही. बाळासाहेबांच्या मागं पण लोक येत होती. बाळासाहेबांची ही गुणग्राहकता जी आहे ना, ती राज ठाकरेमध्ये गुणग्राहकता आहे. ह्याच पहिला अंक झाला लोकसभेचा, दुसरा अंक झाला विधानसभेचा, आणि तिसरा आता अंक आहे महानगरपालिकेचा. अस्तित्वाची लढाई आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या समोर. तर आपण वारंवार या आता ही जसजसं नाटकाचे अंक आणि पडदे उलगडत जातील तसतसं आपण त्याबद्दल बोलतच राहू. आज तुर्तास तुम्ही आत्ता आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि शिवसेना हा पक्ष मुळात समजून घेण्यासारखा आहे, म्हणून आपण सविस्तर आत्ता ह्याच्याबद्दल जास्त चर्चा करता आली. आणि तुमचं मार्गदर्शन आणि तुमचा वेळ आम्हाला मिळत राहू त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.